मित्रांनो, जय महाराष्ट्र, जय भीम, जय संविधान. सध्या महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीमधील उपवर्गीकरणासंदर्भात उलटसुलट चर्चा चालू आहेत. उलटसुलट यासाठी की ज्या न्यायमूर्ती बदर समितीने या संदर्भात अभ्यास केलेला आहे, तर तो अभ्यास अहवाल अद्यापर्यंत सार्वजनिक करण्यात आलेला नाही. त्यामुळे लोकांना त्यामध्ये शंका कुशंका आहेत आणि त्यामुळं आपापल्या पद्धतीनं त्याचा अन्वयार्थ लावण्याचं काम चालू आहे. तर आता सुप्रीम कोर्टानेच या संदर्भातलं जजमेंट पारित केल्यामुळं वर्गीकरण करायचं नाही करायचं हा संपूर्ण अधिकार त्या राज्याचा आहे आणि महाराष्ट्र सरकारनं सुप्रीम कोर्टाच्या या जजमेंटनुसार 1 जून 2024 नुसार या जजमेंटनुसार उपवर्गीकरण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर मुळामध्ये ज्यांना उपवर्गीकरण हवं आहे, ज्यांना नको आहे, असे गट महाराष्ट्रामध्ये पडलेले आहेत. 2 गट पडलेले आहेत आणि हे जे गट आहेत, समर्थक जे आहेत, तर त्यांची मजल इथपर्यंत चाललेली आहे की बाबासाहेबांचं कर्तृत्व, बाबासाहेबांनी दिलेलं योगदान हे नाकारण्यापर्यंत या लोकांची मजल सोशल मीडियावर जात आहे. सोशल मीडियावर ते एकांगी टीकासुद्धा करत आहेत. आम्हाला जे काय दिलं ते आमच्या जातीतील महापुरुषांनी दिलेलं आहे, बाबासाहेबांचा आमचा काही संबंध नाही, असे बोलणारे सुद्धा महाभाग खूप आपल्याला दिसून येतात. तर या निमित्तानं एक चर्मकार समाजाने जी भूमिका घेतली, विशेषतः उत्तर प्रदेशामधील चर्मकार बांधवांनी, तर ती अत्यंत मोठ्या भावासारखी भूमिका आहे. आणि जातीचा जर विचार केला तर चर्मकार संपूर्ण देशभर पसरलेले आहेत आणि ते एससी समुदायातील मोठे भाऊ आहेत. त्यांनी अत्यंत संयमाची भूमिका घेतलेली आहे. परंतु काय जे छोट्या जाती आहेत, ज्यांचं अस्तित्व महाराष्ट्र, आंध्र, तेलंगण या राज्यापुरतं आहे, एकदम कमी संख्येमध्ये आहेत, असे लोक उथळ पाण्याला खळखळाट जास्त या पद्धतीने सोशल मीडियावर भाष्य करत आहेत. आणि जर समजा वर्गीकरण करायचं जर असेल तर त्या जातीतील संख्येनुसार, जातीच्या संख्येनुसार वर्गीकरण करणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी लोकसंख्येची मोजणी, जनगणना होणं सुद्धा आवश्यक आहे. लोकसंख्येची मोजणी जर झाली नसेल तर कोणत्या आधारावर हे आरक्षण लागणार आणि त्याचं वर्गीकरण करणार, हा प्रश्न महाराष्ट्र सरकारने अद्यापर्यंत या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही. आता हा माझ्याकडे महाराष्ट्रातील अनुसूचित जातीमध्ये असणाऱ्या जातींची संख्या आहे. तर ही आहे एससी जातीतील संख्या, ही आणि इथपर्यंत ही संख्या आहे. तर यामध्ये 59 शेड्यूल कास्ट आहेत आणि पोट जातीचा जर विचार केला तर ही संख्या खूप मोठी आहे. आणि जरी समजा आपण या संख्येनुसार जरी 59 जातींना 13% आरक्षण 59 जर आपण भागून देण्याचा जर विचार केला, तर काही त्या संख्येनुसार जर आपण दिलं तर काही जातींना 0.05, 0.1 अशा प्रकारचं आरक्षण येते का, अशी भीती निर्माण होते. आता काही जाती तर अशा आहेत की त्या आपण वाचल्यासुद्धा नसतील. आता महार जातीमध्ये जर बघितलं आपण तर महार जातीमध्ये उपजाती धरून महार, मेहरा, तराळ, डेगू मेगू ह्या एवढ्या जाती आहेत. मातंगामध्ये मांग, मातंग, मिनी, मदिग, दखनी मांग, मांगे मसी, मदारी, गारुडी, राधे मांग, गारुडी अशा प्रकारच्या ह्या जाती आहेत. आणि आमचं तर एक म्हणणं असं आहे, माझं व्यक्तिगत म्हणणं असं आहे
ज्या ज्या लोकांना हे आरक्षण हवं आहे, म्हणजे वर्गीकरण पाहिजे, तर त्या लोकांची वेगळी यादी तयार करण्यात यावी महाराष्ट्र शासनाकडून. आणि ज्यांना आरक्षणामध्ये वर्गीकरण नको आहे अशा लोकांची वेगळी यादी तयार करून फक्त 2च वर्ग तयार करण्यात यावेत. आणि ज्यांना वर्गीकरण हवं आहे अशा लोकांची लोकसंख्या मोजून त्यांना तेवढंच आरक्षण मिळालं पाहिजे. उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये या अनुसूचित जातीमध्ये सर्वात जास्त टक्केवारी जर म्हणलं तर महार समाजाची आहे. महार समाज एकीकडे आणि इतर जाती एकीकडे, असं जवळजवळ 40-50% एवढं भाग महार जातीचा आहे. आणि त्यामध्ये हे जे आरक्षण आहे त्या टक्केवारीचा जर विचार केला तर 13% एकट्या महार जातीला 6 ते 7% आरक्षण या ठिकाणी मिळू शकते. आणि महार जातीसोबत जे कोणी चर्मकार येत असतील, इतर जाती येत असतील, त्यांचं संपूर्ण आरक्षणाचा जर विचार केला तर हे संपूर्ण आरक्षण 10% जाते. आणि या उरलेल्या 3% ज्या ज्या लोकांना वर्गीकरण पाहिजे आहे, तर त्या वर्गीकरणामध्ये त्यांना त्या 3-4% जे काही येईल अंदाजे, तर त्यामध्ये सुद्धा त्यांना त्यांच्या जातीनुसार त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. मग त्यांना 0.1 येऊ, 10 येऊ, किंवा अर्धा टक्का येऊ, किंवा 1% येऊ, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आता काही लोकांना असं वाटते की जे या उपवर्गीकरणाला विरोध करीत आहेत त्यांना हे सर्व आरक्षण लाटायचं आहे. पण मित्रांनो, तशी परिस्थिती नाही. मूळ परिस्थिती अशी आहे, आता या 59 जातीमधल्या काही जातींची आपल्याला नावंसुद्धा माहिती नाही. थोडक्यामध्ये आता वाचतो मी: अगेर, अनामुक, आरेमाला, आरवामाला, बहना, बहाना, भकड, बंत, बलाही, बालाई, बसोर, बुरुड, बनसूर, बनसोडी, बेडा जंगम, बुडुगा जंगम, बेदार. आता या बेदारच्या नंतर जी आहे 11 नंबरची बांबीमध्ये उपजातीसुद्धा मोठ्या बांभी, असोडी, चामडिया, चमार, चमारी, चंभार, चमगार, हराली, कल्पा, मिचिगार, मोचीगीर, मदार, मादिग, मोची, तेलुगू मोची, कामाठी मोची, रानीगर, रोहिदास, नोना, रमनानी, रोहित, समगार, सूर्यवंशी, सूर्यमनामी. आता ह्या चर्मगार समाजामधल्या उपजाती आहेत. भंगी, मेहतर, ओलागा, रुखी, मलकाना, होलकर, लालबेगी, वाल्मिकी, करोर, झडगली अशा ह्या अत्यंत खूप मायक्रो असणाऱ्या जाती आहेत. कोरी, लिंगडेर, मदागी, माला दसरी, माला हनानी, माला जंगम, माला मस्ती, माला साले, नेटकानी, माला सयांशी, मेघवाल, मेघवर, मिथा, अलवर, मुकरी, पासी, सांशी, चेनवा, शेडम्मा, रोवत, चिंदोलू, तिरगर, तिरबोला, तुरी अशा या होलार, होलैया, होलिया, व्हलार, हसालार, होलसवार, घासी, घोसिया, यलमनाडू, गारोळा, गारो अशा ह्या अत्यंत मायक्रो जाती आहेत. आता या मायक्रो जाती सोडून आपण जे प्रमुख वर्ग आहेत 59, या 59 लोकांना जरी आपण आरक्षण देण्याचा त्यांच्या जातीनिहाय जर ठरवलं आपण त्यांच्या लोकसंख्येनुसार, तर काही मायक्रो जातींना ज्यावेळेस त्यांना
नोकरी शिक्षणाची संधी मिळण्याची वेळ येईल त्यावेळेस त्यांना रोटेशननुसार जरी आरक्षण देण्याचा जर विचार केला तर त्या जातीला 0.1% आरक्षण येईल आणि त्यांना ते त्या ठिकाणी SC आरक्षणामधून त्यांना नोकरी मिळण्यासाठी शिक्षणामध्ये आरक्षण मिळण्यासाठी त्यांना एका जातीला 5-5, 10-10 वर्षेसुद्धा लागू शकतील, कारण त्यांना तोपर्यंत आरक्षणच मिळणार नाही. तर एक महाराष्ट्रामधील प्रमुख जात महार या समुदायाची एक अशी इच्छा आहे किंवा त्यांची एक भावना, इच्छा म्हणण्यापेक्षा भावना अशी आहे की हे आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप मोठा संघर्ष करून मिळवलेला आहे आणि बाबासाहेबांना मानणारे आम्ही जमात आहोत, जात आहोत. त्यामुळं या आरक्षणामध्ये असे फाटे फुटून आहेत. हे जे 13% आरक्षणामध्ये जर समजा एकदम मायक्रो जात जर धरली आपण या ठिकाणी बकड-बंत, तर या जातीमधील सुशिक्षित लोकांनी जे शिकलेत, पुढे गेलेत, त्यांनी एकट्या जातीने 13पैकी 13% आरक्षण घेतलं तरी आम्हाला काही आक्षेप नाही. त्याचबरोबर आता हे मांग आहेत, या मांगांनी जरी 13% आरक्षण घेतलं तरी आम्हाला काही आक्षेप नाही. मूळ मुद्दा असा आहे की मुख्य प्रवाहामध्ये येऊन स्पर्धा करून त्यांनी ते आरक्षण घेतलं पाहिजे. आता या जातीमध्ये एकटा मांग मातंग समाजच मागे नाही, तर यामधल्या जर तुम्ही जाती बघितल्या, खाटीक, चकवा, चिकी, आता मी बऱ्याच वाजल्या, गोंडा, गडी, गारो, यल्लमवार, बिंदाला, बांगी, मेहतर, या जातींना तर आतापर्यंत आरक्षणाचा लाभ मिळाला की नाही हेच आपल्याला कळत नाही. त्यांना न मिळण्याचं कारण म्हणजे उपवर्गीकरण झाले नाही हा मुद्दा नाही, तर हा समाज आजही शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये, समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आलेला नाही. तर त्यांना आणण्याचं काम हे राज्य सरकारचं आहे. त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महामंडळ स्थापन करा, त्या जातीची लोकसंख्या मोजा, ते राहतात कुठं ते शोधा आणि त्यांना या शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणून त्यांना हे आरक्षण द्या. ते त्यांची लेकरं ज्यावेळेस या मुख्य स्पर्धेमध्ये येतील, मुख्य स्पर्धेमध्ये आल्यानंतर ते चर्मकारासोबत स्पर्धा करतील, महारांसोबत स्पर्धा करतील, बुद्धिस्टांसोबत स्पर्धा करतील आणि ते पुढे जातील. यामागचं हे आमचं तत्त्वज्ञान आहे, आमचा हा विचार आहे. आणि त्यांनी सर्व 13च्या 13% जागा घेतल्या तरी या ठिकाणी कोणत्याही जातीचा आक्षेप असता कामा नये, कारण हा एक वर्ग आहे. अनुसूचित जाती हा वर्ग आहे आणि त्या वर्गाला हे आरक्षण मिळालेलं आहे, त्या जातीला आरक्षण मिळालेलं नाही, हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि ज्यांना जातीला आरक्षण पाहिजे असेल तर त्यांना आरक्षण मिळू नये असा आमचा काही हेतू नाही. त्यांना आता या मातंगांना जर आरक्षण हवं असेल तर त्यांच्या जातीनिहाय जर आपण बघितलं तर त्यांच्या वाट्याला जे काय 2-3% आरक्षण येईल आणि त्या 2-3% सुद्धा या मातंगामधल्या जेवढ्या काय जाती असतील त्याच्यामध्ये सुद्धा त्याचं वर्गीकरण झालं पाहिजे आणि त्यामध्ये त्यांना काय 0.1-2% येईल ते सर्वांना विभागून त्यामध्ये दिलं गेलं पाहिजे. नाहीतर असं होईल, यामधल्या ज्या मातंगामधल्या ज्या प्रमुख प्रबळ जाती आहेत त्या पुढे जातील आणि त्याच्यामधला जो दुसरा घटक आहे तो मागे राहील. कारण या संपूर्ण जाती आहेत, त्या संपूर्ण जाती व्यवस्थेनं तयार केलेल्या आहेत आणि या जातीमध्ये रोटी व्यवहार होतो पण बेटी व्यवहार होत नाही, अशी परिस्थिती आहे. आता महार जातीचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये महार जातीची संख्या खूप मोठी आहे, परंतु त्यांच्यामध्ये कॉलम 37 जर बघितला आपण, त्याच्यामध्ये फक्त महार, महेरा, तराळ, डेगू, मेगू या 4 जाती त्याच्यामध्ये आहेत. या 4 जातींना जरी आरक्षण देण्याचं ठरवलं तरी महार जात त्याच्यामध्ये सर्वात मोठी आहे, त्यामुळे महारांना जास्त आरक्षण मिळेल. हे मेहरा जे आहेत, तराळ आहेत, यांना कमी मिळेल, डेगू मेगू यांना, तर त्यावर सुद्धा अन्याय होणारी ही गोष्ट आहे. तर ते महार जातीचे जर घटक असतील तर त्यांना सुद्धा जे काही आरक्षण आहे 7% किंवा जे काही महार जातीला येईल, लोकसंख्येचा जर विचार केला तर 100%, 99% अशी परिस्थिती आहे की एकट्या महार जातीला
किमान 7 ते 8% आरक्षण याच्यामध्ये मिळेल. त्यानंतर चर्मकार, त्यानंतर मातंग समाज, नंतर चर्मकार समाज यांना यामध्ये हे आरक्षण मिळेल. परंतु एकट्या महाराची जी संख्या आहे ती सर्वात जास्त म्हणजे 50%च्या जवळपास एकटे महार आहेत. त्यामुळे सांगण्याचा तात्पर्य उद्देश एवढाच आहे की ज्यांना हे आरक्षण हवं आहे, वर्गीकरण हवं आहे, तर त्यांचा एक गट करण्यात यावा आणि ज्यांना नको आहे त्यांचा एक गट करण्यात यावा. उदाहरणार्थ जर समजा मातंग आणि काही लोकांना जर त्यामध्ये वर्गीकरण जर करायचं असेल तरी जे संपूर्ण जे वर्गीकरण मागणाऱ्यांची जर समजा टक्केवारी जर समजा 20% असेल, 25% असेल आणि 75% लोकांना आरक्षणामध्ये वर्गवारी नको असेल, तर या 25% लोकांना जे काही समजा त्यांच्या वाट्याला आरक्षण येईल ते त्याची विभागणी वेगळी करण्यात यावी आणि ज्यांना नको आहे वर्गीकरण त्यांची 75% त्यांना वेगळं आरक्षण देण्यात यावं. आणि या 75%मध्ये ओपन सारखी स्पर्धा राहील. जो शिकेल, जो टिकेल तो पुढे जाईल. आणि ज्यांना मग या 25%मध्ये ज्यांना वर्गीकरण हवं आहे, मग त्या 25%मध्ये त्यांच्या जातीनुसार त्यांना ते आरक्षण देण्यात यावं. म्हणजे त्यामध्ये सुद्धा त्या छोट्या छोट्या मायक्रो जातीवर सुद्धा अन्याय होणार नाही आणि त्यांना सुद्धा त्या जातीचं त्यांना आरक्षण त्यामध्ये मिळलं जाईल. कारण त्यांची मागणीच आहे की उपवर्गीकरण करा, तर त्यामध्ये मायक्रो उपवर्गीकरण होणं सुद्धा गरजेचं आहे. तर या माध्यमातून सांगण्याचा हेतू एवढाच आहे की आमचा या उपवर्गीकरणाला विरोध नाही. ज्यांना उपवर्गीकरण हवं आहे त्यांनी खुशाल घ्यावं, परंतु त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये घ्यावं. उगाच सोशल मीडियावर येऊन बोंबलून एकावर टीका त्याच्यावर टीका करून त्यामध्ये काही साध्य होणार नाही. या सर्वांनी हे जो बदर समितीचा जो अहवाल आहे तो लोकसंख्येची जनगणना मोजणी झाल्याच्या नंतरच तो अहवाल लागू करण्यात यावा अशी सर्वांनी मागणी केली पाहिजे. आणि राज्य शासनानं जे की समजा भाजप RSSच्या पठडीतलं ते संघटन आहे, तर ते जर समजा असा हे अहवाल जर विदाऊट सेन्सस जर लागू करत असतील तर त्याला न्यायालयामध्ये निश्चितपणे आव्हान दिलं जाईल. कारण कोणावर अन्याय होणं ही आमची एक मनातून एक निर्मळ मंगल भावना आहे, मंगल कामना आहे. कारण या छोट्या छोट्या जातींना सुद्धा न्याय मिळणं गरजेचं आहे. तर बघूया आता महाराष्ट्र शासन काय भूमिका घेते. त्या भूमिकेनंतरच आपल्याला त्यामध्ये पुढील निर्णय घेता येईल. कारण सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे जे काही वर्गीकरण जरी झालं असेल, शासनानं जरी केलं असेल, तर ते न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून दिलं जाईल. म्हणजे त्यामध्ये न्यायालयामध्ये सुद्धा जाता येईल. त्यामध्ये नंतर काय न्यायालयामध्ये तारीख पे तारीख होईल, त्यानंतर जे काय व्हायचे ते होईल आणि त्यानंतरच त्याला फायनल असं स्वरूप येईल. हे फायनल स्वरूप येणार किती वर्षानंतर येईल, 5 वर्ष 10 वर्ष जे काही वर्ष त्याला लागतील ते लागतील त्याला, त्याचा विषय नाही. परंतु जर राज्य शासनानं जर समजा असं अर्धवट माहितीच्या आधारे जर समजा असं जर उपवर्गीकरण लादण्याचा प्रयत्न केला तर मला वाटते हे राज्य शासनाला उपवर्गीकरण नको असून त्यामध्ये केवळ जातीमध्ये भांडण लावण्याचा हा प्रकार आहे. कारण त्यांनी हा बदर समितीचा अहवाल सार्वजनिक न करताच त्यांनी लोकांच्या सूचना त्यावर मागितलेल्या आहेत. तर त्या अहवालामध्ये नेमकं दडले का हे सुद्धा आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. आणि माझं ते एक व्यक्तिगत मत असं आहे, ज्यांना उपवर्गीकरण हवं आहे त्यांना निश्चितपणे आणि 100% त्यांना जे काही त्यांची मागणी त्यांना देऊन टाकण्यात यावी आणि त्यांना नंतर या मूळ आरक्षणामध्ये त्यांच्या उपवर्गीकरणातून या मूळ आरक्षणामध्ये येण्याचे दरवाजे कायमस्वरूपी बंद करण्यात यावेत. कारण हे लोक ज्या लोकांचं नेतृत्व मान्य करीत आहेत, ज्या लोकांच्या मागे जात आहेत, त्यांची पार्श्वभूमी, त्यांची अक्कल, त्यांचा अभ्यास सुद्धा त्यांनी तपासून घ्यावा, जेणेकरून आपण स्वतःच्या पायावर धोंडा तर मारून घेत नाही ना, हे सुद्धा त्यांना समजेल. तुर्तास थांबूया. जय भीम, जय महाराष्ट्र, जय संविधान.